नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. 29 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता पैसे वाटप होणार आहे. आता 23 सप्टेंबर रोजी हा जी आर आलेला आहे. हा जी आर आपण पूर्णपणे बघणार आहोत. तो जी कालावधी आहे जून ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीमधला हा जी आर मंजूर झालेला आहे. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अजून जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, आपण तेथे जाऊन जॉईन करू शकतात. तर चला तर आपण या व्हिडिओच्या मार्फत पूर्ण माहिती आणि पूर्ण जी आर आपण बघूयात. चला तर व्हिडिओला. तर तुम्ही बघत असाल की राज्यातील जो जून 2025 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे जो पूर आपल्याला शेतकरी बांधवांना जो नुकसानपोटी झालेला आहे त्या बाबतीत आपण जो जी आर बघणार आहोत. तो जी आर म्हणजे आपण बघत असतात 23 सप्टेंबर 2025 हा जी आर आलेला आहे. त्यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारखे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पिकांचे नुकसान झाल्यामुळे आता पुढील हंगामी जे उपयोगी पडणारे याकरता शेतकऱ्यांचे जे अनुदान आहेत ते आता एका हंगामात एका वेळेस राज्यातील आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून विविध दराने मदत देण्यात येत आहे. आता शासनाचा जो निर्णय आहे आणि महसूल विभागाचा पण निर्णय आपण थोडा शॉर्टकटमध्ये बघणार आहोत की जून आणि ते ऑगस्ट म्हणजे जून आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात जिल्ह्याची अतिवृष्टी, पूर आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत देण्याची जे ठरवलेलं आहे, जो निधी मंजूर झालेला आहे तो निधी आपल्या जे स्क्रीनवरती आहे म्हणजे 13 कोटीचा हा निधी मंजूर झालेला आहे. आता ही मदत विष्ठा अनुदान म्हणून स्वरूपांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट द्वारे जमा होणार आहे. या पद्धतीनं मात्र शेतकऱ्यांना एक जिल्ह्यामध्ये प्रशासन तयार करण्यात असून संबंधित जे संकेतस्थळ आहेत त्यावरती आपण या प्रसिद्ध माहिती घेतलेल्या आहेत. या हंगामामध्ये जे एकदाच मदत मिळते असल्यानं यामध्ये दुप्पट पैसे दिले जाणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यावरती. आता निधी बँक खात्यावरती कपात होणार आहे आणि वसुली पण होणार आहेत. त्यामुळे आता आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही आता मंजुरी झाली आहेत यामध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला दिनांक दिली 27/3/2023 या तारखेपासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत आपल्याला हे दिले आहे. तर आपण यामध्ये महत्त्वाचे जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची किती निधी मंजूर झालेला आहेत आपण यामध्ये बघूयात. आता पहिल्यांदा म्हणजे अमरावतीमध्ये जून ऑगस्ट 16 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. अकोल्यामध्ये 11 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. यवतमाळमध्ये 19 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. बुलढाणामध्ये 27 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. वाशिममध्ये 30 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. यवतमाळमध्ये 22 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. बुलढाणामध्ये 15 कोटीचा निधी मंजूर झालेला आणि वाशिममध्ये हा 19 कोटीचा हा निधी मंजूर झालेला आहे. आता आपण वळूयात नागपूर जिल्ह्याकडे. नागपूर या विभागामध्ये गोंदियामध्ये 32 कोटीचा आणि गोंदियामध्ये 324, भंडारामध्ये 82 आणि गडचिरोलीमध्ये 16, गडचिरोली आणि वर्धा, नागपूर यामध्ये 15 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. पूर्ण हा 36 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि अमरावतीमध्ये हा 21 कोटीचा हा निधी हा पूर्ण मंजूर झालेला आहे. आता आपण बोलूया छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हिंगोली. आता मागच्या वेळेस पण हा निधी आपल्याला मंजूर झालेला होता 30 कोटीचा. बीडमध्ये 11 कोटीचा, लातूरमध्ये हा 38 कोटीचा झाला आहे. धाराशिवमध्ये जास्त नुकसान भरपाई झालेली आहे. त्यामध्ये जास्त जनावरांचे पण नुकसान झालेले आहेत. यामध्ये भरपूर काही जनावर दगावलेले आहेत. या ठिकाणी हा सगळ्यात जादा आपल्याला हा निधी मंजूर झालेला आहे. त्यामध्ये आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं ते 71, धुळ्यामध्ये 72 आणि नंदूरमध्ये 25 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. अखेर हा जळगावमध्ये 73 कोटीचा निधी हा मंजूर झालेला आहे. अहिल्यानगरमध्ये 14 कोटीचा हा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे पूर्ण हा जो निधी आहे
हा आता लवकरच आपल्या बँक खात्यावरती येणार आहेत आणि या मदतीसाठी आपण शेतकऱ्यांना मिळणारे जे पीक जून आणि ऑगस्ट या दरम्यान अवकाळी पाऊस हा पुरामध्ये पुरं नुकसान झालेले आहेत. मदतीसाठी तपशील यादीमध्ये प्रक्रिया आणि जिल्ह्यामध्ये कार्यालय संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. आता म्हणून शेतकरी बांधवांनो, तुम्ही लाभार्थी यादीत नाव आहे का या जिल्ह्यामध्ये संकेतस्थळावरती तपासा. ही माहिती आपण बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नव्या अपडेटबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.